ठेवा अगदी पाणी जाईपर्यंत अगदी पुढच्या वर्षापर्यंत कधी आपली बारी होय जपून ठेवा बायकोची भेट म्हणून म्हणतोय गवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं की दूध पिण्याची आला अहो दूध पिण्याची आला हौस भारी मग असता तुझ्याच घरी तू सांग कान्हा करतोस का चोर अरे जाता बाजारी मी जाता बाजारी माठ माझे फोडतोस का शिरी आणि मग सोडणार नाही तुला रे कान्हा अरे आम्ही साऱ्या गवळ्याच्या बोल कान्हा राधा तुला प्रेमाने सांगते आम्ही चाललोय मथुरेच्या बाजाराला त्या मथुरेच्या बाजाराला चाललोय आणि म्हणून आमच्या वाटेत येतोस आमच्या दह्या दुधाचे माठ फोडतोस व विषय कसा आणलाय बुवा लक्ष असू द्या वडाचा तेल बुवा मांडीवर काढाल जे भन याड गमता दुसऱ्या मालिशा म्हणून म्हणते बुवा गवळीचा विषय का म्हणून म्हणतोय की दह्या दुधाची आठवण बघा गोड विषय आणि गोड चाल माझ्या भीमाच्या नावाचा कुंकुलावील रमण कुंकुलावील रमण कुंकुलावील रमण म्हणून म्हणतो की दह्या दुधाची आठवण अर्ध्या दुधाची आठवण रोज येते या वेड्याला ही दह्या दुधाची आठवण रोज येते या वेड्याला तुला भरपूर प्यायचं गाणं दादा जरा बँजो आणि मॉनिटर कीबोर्ड कमी करा आपला कीबोर्ड आणि बँजो थोडंसं मॉनिटर कमी करा म्हणून सांगतात की दह्या दुधाची आठवण नाही कळली या वेड्याला राधा काय म्हणते अरे तुला भरपूर प्यायचं तर हे गाणं तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला कान्हा दादा तुला काय सांगते तुला दह्या दुधाची आठवण तुला तलब येते का रोज मग तुझ्या पण घरामध्ये नंदराजा तुझा बाप अरे नव ना काही गुरांचा मालक आहे मग तुझ्या घरामध्ये पण बुवा काय दह्या दुधाची हाय गाय नाही सगळा भरलेला आहे म्हणून आता तुला म्हणते तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला आहे जवाड्याला हाताची घडी आणि धोंडावर बोट थँक्यू दादा आहे ना तेरी बी चूक आणि मेरी बी चूक म्हणून सांगते बुवा तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला वा तुमच्यासारख्या शिव्या मला पण देता येतात पण आज तुमच्या गाण्यातनं वार केलाय बुवा राधा सांगते तुला काही दूध कोणी खायची तलब आले तर त्या तुझ्या वाड्यावर जा तुझ्या आईनं तुझ्या बापानं दह्या दुधाचे माठ भरून ठेवले अरे त्यातून तू तुझी मजा कर एवढाच विषय म्हणून म्हणायचं आहे 1 2 3 रोज येते या वेड्याला
शाहीर राजेश म्हणतो आहे समर्थ राण्याला तुला भरपूर प्यायचं तर साथी आहे जवाड्याला तुला भरपूर प्यायचं तर साथी आहे जवाड्याला तुला भरपूर प्यायचं तर साथे आहे जवाड्याला तुला भरपूर प्यायचं तर साथे आहे जवाड्याला हो माझ्या दुधाची आठवण हो माझ्या दुधाची आठवण रोज येते या वेड्याला माझ्या दुधाची आठवण रोज येते या वेड्याला तुला भरपूर प्यायचं तर साथे आहे जवाड्याला तुला भरपूर प्यायचं तर साथे आहे जवाड्याला भरपूर प्यायचं तर साथे आहे जवाड्याला तुला भरपूर प्यायचं तर साथे आहे जवाड्याला तुला भरपूर प्यायचं तर मी सांगते आहे जवाड्याला. आणि म्हणून मित्रांनो कलगीधर समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा, या माझ्या समाजाच्या कानावरती विषय असावा, म्हणून विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली माझ्या विषयाची